चांगल्या हेतूने सुरू झालेली योजना आहे। आपल्या राज्य सरकारने मागच्या काळात शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे तो स्वतःच भरण्याचा आणि एक नाममात्र 1 रुपया याच्यात शेतकऱ्यांनी भरावा अशी योजना काढली। बऱ्याच योजनेमध्ये 49% वाटा राज्याचा आहे, राज्याचा आणि केंद्राचा आहे। आणि हा वाटा असल्यानंतर शेतकरी आधी त्याचं मार्जिन रक्कम भरायचा, परंतु राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा भरत असताना हा जो काही डिफरन्स आहे स्वतः भरण्याचा निर्णय घेतला आणि 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला। सभापती महोदय, ही योजना चांगली असताना हिचा वापर शेतकऱ्यांसाठी होतो की कंपन्यांसाठी होतो की कोणत्या बोगस दलालांसाठी होतो, तर राज्य सरकार याच्यावर किती लक्ष देते हा माझा प्रश्न आहे। कारण 24-25 ची आकडेवारी माझ्याकडे सभापती महोदय 1,68,00,000 अर्ज आले होते, त्यातील 3,32,000 प्रस्ताव बोगस हे सापडले। अजून याच्यापेक्षा जास्त असू शकतात। 3,32,000 प्रस्ताव बोगस आहे सभापती महोदय। कित्येक ठिकाणी मंदिर मशिदीच्या जमिनी दाखवून पीक विमा काढला गेला। मुंबई पुण्यामध्ये शहरी भागात राहणाऱ्या लोकांनी गावाकडील जमिनीवरही विमा काढला आणि याच्यात हा घोटाळा आपल्या कृषी मंत्र्यांनी सोडा, देशाच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा मान्य केला आहे। आणि मग ही चांगली योजना सुरू होत असताना ही पीक विमा योजना हिचा मिसयूज कशा पद्धतीने होतोय याचे अनेक उदाहरण आहे। परळीतलं एक उदाहरण आहे का, तांड्यावर जमिनीचं क्षेत्र 400 हेक्टर आहे, पण तिथे 4,000 हेक्टरचा सभापती महोदय विमा काढला गेला आहे। कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती नसताना CSC सेंटरच्या माध्यमातून परस्पर शेतकऱ्याच्या नावावर विमा काढल्याच्या घटना सुद्धा सभापती महोदय या महाराष्ट्रात घडलेल्या आहे। मग हे असं कसं होतं, कोणाच्या पाठिंब्याने होतं हे, आणि याचा जर विचार केला तर मला असं वाटतं याच्यात सरकारचा कारभार याला दोषी सभापती महोदय। सभापती महोदय, माझ्याकडे केस आहे की जत सांगली तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या एकाच जमिनीवर सोलापुरातून 5 वेळा विमा उतरवला गेला सभापती महोदय, 5 वेळेस। म्हणून सरकारने या विमा योजनेमध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आता ठीक आहे, कृषी मंत्री म्हणले असतील 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, हा वेगळा मुद्दा आहे। शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना करणं योग्य आहे अयोग्य आहे, मला असं वाटतं शेतकरी आपला दाता आहे। शेतकऱ्याच्या भावनेचा सन्मान, कारण आपण सगळे मूळ शेतकरी आहोत बेसिक, आणि म्हणून या शेतकऱ्याचा सन्मान मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे सभापती महोदय। एकीकडे अशी स्थिती असताना काही जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मला वाटतं कोकाटे साहेब, हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही शेतकऱ्याला विमा मिळाला नव्हता मागच्या वर्षी। ताई बरोबर आहे ना? हिंगोलीमध्ये असा आणखी एक जिल्हा आहे, पण हिंगोलीचं मला माहिती आहे, हिंगोली जिल्ह्यातला एकाही शेतकऱ्याला मागच्या वर्षी पीक विमा मिळालेला नाही। मला असं वाटतं या सगळ्या विषयाकडे शासनाने, याला वेगवेगळ्या पद्धतीने ट्रिब्युनल्स आहेत, विभागाचं, राज्याचं, केंद्राचं, या हिंगोली जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपल्याला सगळ्यांना ठेवावी लागेल। सभापती महोदय,